नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AVK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आपला नागपूर जिल्हा पोलीस आयुक्तालय म्हणजेच पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 28 जुलै 2024 साली झालेला सेट डीचा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण ते शेवटचा भाग म्हणजेच भाग 4 पाहणार आहोत। तर या शेवटच्या भाग 4 मध्ये आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे जे काही 25 प्रश्न आहेत तर ते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर प्रश्न क्रमांक 78 बघा। तर काय दिलेलं आपल्या इथे अंडररूटमध्ये 41 परत अधिक अंडररूटमध्ये 70 वजा परत अंडररूटमध्ये 40 वजा परत अंडररूटमध्ये 16। तर आता इथे सिम्प्लिफिकेशनवरती आधारित प्रश्न आहे बघा। 16चं जर वर्गमूळ काढलं तर ते किती येतं? 4 येतं। म्हणजे 40 वजा 4 होईल। 40 मधून 4 गेले किती राहिले? परत अंडररूटमध्ये 36 राहिले बघा। आता 36 परत हे 70 वजा अंडररूट 36 आहे। आता 36चं वर्गमूळ काय असतं? 6 असतं। म्हणजे ह्या 70 मधून परत 6 वजा होणार। 70 मधून 6 वजा केले किती राहतात? परत 64 राहतात। मग 64 हे परत अंडररूट 64 आहे आणि इकडे काय अंडररूट इथे 41 दिलेला आहे। 41 अधिक मग आता अंडररूट 64 हे कशाचा वर्ग आहे? तर 8चा वर्ग आहे। म्हणजे हे काय होणार? 41 अधिक 8 होणार। म्हणजे शेवटी काय राहणार? फक्त अंडररूटमध्ये 41 अधिक 8 राहील। मग 41 आणि 8 किती होतं? 49। म्हणजे अंडररूट 49 राहील। आता अंडररूट 49 मध्ये त्याचं वर्गमूळ काय असतं? 7। म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? 7। तर 7 हे तुम्हाला प्रश्न क्रमांक बी मध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिलेला आहे। पुढे प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 79। तर बघा काय दिलेलं आहे। एका मैदानावर कवायतीसाठी एका रांगेत जितकी मुले उभी होती तितक्याच रांगा होत्या। मध्यभागी असणाऱ्या रांगेत राजू मध्यभागी उभा असल्यास त्या क्रीडांगणावर कवायतीसाठी उभ्या असलेल्या मुलांची संख्या दिलेल्या पर्यायांमधून काढा। तर आता तुम्हाला कायच माहिती दिली नाही, फक्त काय दिले? राजू दिले। राजू हा मध्यभागी उभा आहे त्या रांगेच्या, म्हणजे त्याच्या इकडे काहीतरी मुले आहेत, इकडे काहीतरी मुले आहेत। तर बघा असं जेव्हा येतं तेव्हा हे कसे असणार? इकडे समजा 5 असतील आणि इकडे समजा कारण तो मध्यभाग आहे म्हणजे इकडे देखील 5 असणार आहे। 5 आणि 5 10 आणि तो एक किती? 11। म्हणजे एकूण रांगांची संख्या काय असणार आहे? विषम असणार आहे। म्हणजे पर्यायामध्ये अशी कोणती संख्या आहे बघायची ज्याचा वर्ग विषम संख्येचा तो वर्ग आहे। तर 6 हा समसंख्येचा वर्ग आहे 36। 6चा वर्ग 36। तर इथे 5चा वर्ग इथे 125 कशाचाच वर्ग नाही। 8चा वर्ग 64 ही देखील समसंख्या आहे। पण इथे 121 आहे पहा, 121 त्याचं वर्गमूळ काय येतं? 11 येतं। म्हणजे हा मध्ये असेल त्याच्या इकडे 5 डावीकडे 5 आणि तो मध्ये 11वा, म्हणजे 11चा वर्ग काय असतो? 121। म्हणजे एकूण उभ्या असलेल्या मुलांची संख्या किती असणार आहे? दिलेल्या पर्यायावरून तर 121 असेल। ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 80। रमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहे। 2 वर्षानंतर त्या दोघींच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होत असेल तर रमाचे सध्याचे वय किती? तर बघा रमाचं वय मालापेक्षा 3 वर्षांनी कमी आहे असं दिलेलं आहे आणि दोघांच्या वयाचे गुणोत्तर दिलेलं आहे। रमा आणि मालाचं 5:6 दिलेलं आहे। तर आपल्याला रमाचं सध्याचं वय काढायचं आहे। तर बघा मालाचे वय x मग रमाचं वय काय असणार आहे? कारण रमा हे जे आहे तर मालापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे। मग रमाचं वय काय असणार आहे? मालाच्या वयामधून 3 वजा केले म्हणजे x वजा 3 हे रमाचं वय असेल। आता काय दिलं आपल्याला? 2 वर्षानंतर त्या दोघींच्या वयाचे गुणोत्तर दिले 5:6 होते। आता 2 वर्षानंतर मालाचे वय आत्ता x आहे। 2 वर्षानंतर x अधिक 2 होईल आणि रमाचं किती आहे? x वजा 3 आहे। तर 2 वर्षानंतर त्यामध्ये अधिक 2 गेले म्हणजे x अधिक 3 वजा 2 म्हणजे x वजा 1 हे कुणाचं वय होणार आहे? तर रमाचं वय होणार आहे। तर आपल्याला रमाचं वय भागिले मालाचं वय याचा रेशो दिलेला आहे 5/6। मग रमाचं वय x वजा 3 अधिक 2 कारण 2 वर्षानंतर आणि हिचं x आहे प्लस अधिक 2 कुणाचं? मालाचं, बरोबर रेशो किती आहे? 5/6। तर आता हे अधिक 3 वजा 2 म्हणजे वजा 3 अधिक 2 म्हणजे काय होतं? वजा 1 म्हणजे x वजा 1 भागिले x अधिक 2 बरोबर 5/6। तर 6ने आता ह्या x वजा 1 ला गुणा आणि ह्या 5ने x अधिक 2 ला गुणा। मी 6 गुणिले x 6x वजा 6 1 6 बरोबर 5 गुणिले x 5x अधिक 5 दुनी 10। तर x एका साईडला आणा म्हणजे 6x वजा 5x बरोबर हे वजा 6 तिकडे अधिक 6 होईल 10 अधिक 6 म्हणजे 6x मधून 5x गेले राहिले x आणि 10 6 16 म्हणजे 16 काय असणार आहे?
कुणाचं वय मानलं आहे आपण? मालाचं वय. मग मालाचं वय जर 16 असेल तर मग आपल्याला रमाचं वय काढायचं आहे. रमाचं वय मालाच्या वयामधून 3 वजा केल्यावर रमाचं वय भेटेल. 16 वजा 3 म्हणजे किती असणार आहे? 13 वर्ष. तर हेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. रमाचे वय 13 वर्ष. तर 13 हे ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर हा व्याकरणावरती आधारित प्रश्न आहे बघा. काय दिलेला आहे? खालीलपैकी कोणता मूर्धन्य वर्ण आहे? म्हणजे कोणता मूर्धन्य वर्ण आहे असं विचारलेलं आहे. बघा मूर्धन्यामध्ये काय येतात? ट, ठ, ड, ढ, न, र, श, ळ हे जे आहे तर ते मूर्धन्य वर्णामध्ये येतात. त्यापैकी ट इथे दिलेलं आहे. तेच आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तसेच इथे च तुम्हाला दिलेलं आहे. य ने युक्त असेल तर त्याला आपण काय म्हणतो? दंत तालव्य. आणि अनियुक्त असेल य ने युक्त असेल तर तालव्य आणि अनियुक्त असेल तर उच्चार त्याचा दंत तालव्य म्हणतो त्याला. त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं त, थ, द, ध, न हे दंत्य वर्ण दिलेले आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. तर आपल्याला इथे काय विचारलेलं? फक्त मूर्धन्य आहे. तर तेच बघा ट येतं मूर्धन्य. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 82. खालीलपैकी कोणता शब्द हा नामाचे अनेक वचन नाही? म्हणजे नामाचं अनेक वचन होत नाही. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं एक वाट अनेक वाटा, एक म्हस अनेक म्हशी, त्याप्रमाणे एक जळू अनेक जळू हे कसे आहेत? अनेक वचने हे शब्द होतात. वाटा, म्हशी, जळू. पण गारा हे काय अनेक वचने आपण कधी वापरत नाही. मग याचं अनेक वचन होत नाही. गाराचं गाराच राहतं. हे नामाचं अनेक वचन नाही. कोणतं? गारा. जे की ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 83. तर खाली दिलेल्या संख्या विशेषणांचा अनुक्रमे प्रकार सांगणारा योग्य पर्याय कोणता? तर संख्या विशेषणाचा योग्य प्रकारे आपल्याला क्रम लावायचा आहे, अनुक्रम, आणि तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर आता इथे काय काय दिलेलं आहे? संख्या विशेषणे 60वे वर्ष, अर्धा तास, दुहेरी रंग, एक एक मुलगा, काही पक्षी. तर 60वे वर्ष हे आपण कधी वापरतो? तर एखादा क्रम लावताना बघा. 50वा, 51वा, 60वा, पहिला, दुसरा, तिसरा हे कसं आहे? क्रमवाचक विशेषण आहे. म्हणून सुरुवातीला काय येणार आहे? क्रमवाचक येईल. तर क्रमवाचक बी आणि सी मध्ये दिले. आता पुढं म्हणजे ए आणि डी ऑप्शन कट झाला इथे. त्याप्रमाणे पुढचं काय दिले? अर्धा तास. तर अर्धा तास हे काय असतं? आपण काय करतो? गणना करतो एखाद्या. म्हणजे अर्धा, पूर्ण, एक हे काय? गणनावाचक आहे. अर्धा, 2, 1 हे गणनावाचकमध्ये येतात. म्हणजे 2 नंबरला गणनावाचक. म्हणजे हा देखील पर्याय कट झाला. राहिलं काय? ऑप्शन सी. फक्त तेच उत्तर असणार आहे. तरी पण पुढे आपण पाहूया. दुहेरी रंग, एकेरी, दुहेरी, तिहेरी, तिप्पट, दुप्पट हे काय आहेत? तर ते आवृत्तीवाचक आहेत. त्याप्रमाणे 1, 1, 2, 2, 3, 3चे गट हे कशात येतात? पूर्तकत्ववाचकमध्ये येतात. हे देखील योग्य दिलेलं आहे. काही पक्षी अनिश्चित. म्हणजे किती पक्षी आहेत आपण निश्चित सांगू शकत नाही, म्हणून ते अनिश्चित विशेषण आहे. म्हणजे ऑप्शन सी बघा. 60वे वर्ष हे क्रमवाचक, अर्धा तास हे गणनावाचक, त्याप्रमाणे दुहेरी रंग आवृत्तीवाचक, एक एक मुलगा पृथकत्ववाचक आणि काही पक्षी अनिश्चित. म्हणजे ऑप्शन सी मध्ये योग्य क्रम दिलेला आहे विशेषणांचा. तेच आपलं ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 84 बघा. तर इथे काय दिलेलं आहे? मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी. तर वरील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. तर बघा क्रियापदाला वा, वी, वे हे जर प्रत्यय असतील तर ते विद्यार्थी क्रियापदाचं वाक्य असतं. कोणतं? विद्यार्थ. बघा पाळावी हे काय? मुलांचं कर्तव्य आहे. म्हणजे कर्तव्य योग्यता जिथे दर्शवली जाते तर तिथे विद्यार्थी क्रियापदाचं रूप असतं. म्हणजे मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी या क्रियापदाचा अर्थ काय? विद्यार्थी. आज्ञार्थी म्हणजे जिथे काय आज्ञा दिलेली असते, आज्ञा किंवा प्रार्थना केलेली असते देवाची. स्वार्थ म्हणजे काय? फक्त त्या वाक्यावरून आपल्याला काळाचा बोध होत असतो, त्याला आपण स्वार्थ क्रियापद वाक्य म्हणतो. आणि संकेता म्हणजे काय? अटदर्शक असतं. यामध्ये जर, तर, जरी, तरी या शब्दांचा वापर केलेला असतो संकेतार्थीमध्ये. म्हणजे अट दर्शवलेली असते. तर पाळावी हे काय याच्यात येतं? विद्यार्थी क्रियापदात येतं. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 85 पहा. तर काय दिले? मोठा वाडा यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. तर आता इथे काय म्हटलेलं आहे त्याने? मोठा वाडा म्हणजे काय? वाड्याचा म्हणजे गुण दाखवलं त्याने. इथे गुण, वाड्याचा गुण कसा आहे? वाडा मोठा आहे. मोठा वाडा हे कसं आहे? गुण विशेषणामध्ये येतं. तर ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर विशेषणांचे प्रकार आत्ताच आपण वर पाहिले आहेत. तर त्यापैकी कुठलं गुण विशेषण येतं? मोठा वाडा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 86. खालील अक्षरमाला पूर्ण करा. तर बघा अक्षरमाला काय दिली आहे तुम्हाला? ए, झेड, वाय, बी.
याच्या विरुद्धार्थी झेड असतं तिकडून पहिलं तिकडून शेवटचं, परत व्हायला बी, त्याप्रमाणे सीला एक्स, डब्ल्यूला डी, ईला व्ही, यूला एफ. तर मधला आता बघा ए बी सी डी ई एफ आणि जी एच असणार आहे. सुरुवातीला जी असणार आहे आणि शेवटी एच असणार आहे. आता सुरुवातीला जी आणि शेवटी एच असणार आहे ते जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन सीमध्येच दिलेलं आहे. बाकीमधलं बघायसुद्धा गरज नाही. जीच्या विरुद्धार्थी टी असतं, एचच्या विरुद्धार्थी एस असतं. तर हे योग्य आहे, ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 87 बघा. तर इथे देखील आपल्याला अक्षरमालिका दिलेली आहे. काय दिलेली आहे? बी सी भागिले 6. तर आता बी 2 नंबरला असतं, सी 3 नंबरला असतं. या दोघांचा गुणाकार किती येतो? 6. तर ते 6 इथे खाली लिहिलेलं आहे. त्याप्रमाणे डी जी, डी 4 नंबरला असतं, जी 7 नंबरला असतं. 7 चोक 28 इथे खाली लिहिलेलं आहे. इथे काय जी एल आहे. जी किती नंबरला असतं? 7 नंबरला आणि यल 12 नंबरला. म्हणजे 12साठी 84 दिलेलं आहे. तर आपल्याला पुढे काय येईल बघा. इथे याप्रमाणे असे 2 पर्याय निवडायचा, त्यांचा गुणाकार खाली आला पाहिजे. तर आता ए 1 नंबरला असतं, झेड 26 नंबरला असतं. यांचा गुणाकार 26 एके किती? 26 येतो. म्हणजे याच्या खाली 26 लिहिलेलं आहे. म्हणजे ऑप्शन सी आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्नचिन्हाचा आहे काय येणार आहे? ए झेड भागिले 26, ऑप्शन सी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 88 पहा. तर इथे देखील आपल्याला अंकमालिका पूर्ण करायची आहे. तर काय दिलेलं आहे बघा. 1 2 1 2 4 3 3 6 5. तर आता इथे आपल्याला काय दिले? 3 प्रश्न दिलेत. म्हणजे इथे आपल्याला अक्षरमालिकेचे आता 3 गट पाडावे लागतील. तर बघा, पहिला गट आता 3 गट, हा हे 3चा गट, ह्या 3चा गट, परत ह्या 3चा गट आणि हे राहिल्या 3चा गट. तर बघा, पहिल्या गटामध्ये 1 आहे, परत त्याच्यानंतर इथे दुसऱ्या गटातलं पहिलं 2 आहे, तिसऱ्या गटातलं पहिलं किती आहे? 3 आहे, आणि मग चौथ्या गटातलं पहिलं काय? 4 येणार. सुरुवातीला 4 येणार. परत बघा, इथे 2 आहे, परत इथे 4 आहे, परत इथे 6 आहे. मग इथे किती यायला पाहिजे? 2 4 6 8 यायला पाहिजे. मग दुसऱ्या प्रश्नचिन्हा जागी 8 येईल. तर आता तिसरा इथे किती दिलं आहे? 1 दिलं आहे, परत इथे 3 दिलं आहे, परत 5 दिलं आहे. मग किती येणार? 7 येणार. 1 3 5 7 विषम संख्येची मालिका आहे. म्हणजे इथे तिसऱ्या प्रश्नचिन्हा जागी 7 येईल. मग 4 8 7. तर कशामध्ये दिले तुम्हाला? तर ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 89 पहा. तर योग्य पर्याय निवडा. तर आता इथे काय दिलं आहे? 8ला जसं 32 आहे तसे 16ला काय होईल? तर बघा, 8चा वर्ग किती असतो? 64. 64 भागिले 2 जर केलं तर किती येतं? 32 येतं. तर आपल्याला काय विचारले? 16. 16चा वर्ग असतो 256. 256 भागिले 2 केलं तर किती येतं? 128. म्हणजे इथे प्रश्नचिन्ह जागी काय येणार आहे? 128. 128 हे तुम्हाला ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 90 बघा, काय दिलेलं आहे? जर क्रिकेट म्हणजे PZLPSAQ तर KICK बरोबर किती? तर क्रिकेटसाठी तुम्हाला एक शब्द दिलेला आहे, तर त्यातला किकसाठी. तर आता किक हा शब्द इथेच उपलब्ध आहे बघा. केसाठी त्यांनी काय घेतलेलं आहे? इकडून 3 नंबरचं, तिकडून 3 नंबरचं काय आहे? यस आहे. मग केसाठी यस घेतलेला आहे त्यांनी. मग शेवटी पण यस येणार, कारण किकमध्ये सुरुवातीला के आहे, शेवटी यस के आहे. म्हणजे शेवटी इकडे आणि पहिल्यांदा यसच येणार. त्याप्रमाणे आय बघा, आय 3 नंबरला आहे, इकडून 3 नंबरला यल आहे. मग इथे आयच्या जागी यल येणार. त्याप्रमाणे 3 नंबरला इथे सी दिले, KICK. मग इथे सी 4 नंबरला आहे किंवा 1 नंबरला आहे. मग सीच्या जागी किती येणार? पी येणार. म्हणजे पी. मग SLPS हे कशासाठी येणार आहे? किकसाठी येणार आहे. SLPS हे तुम्हाला ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे. म्हणजे याप्रमाणे तुम्हाला इथे कोड दिलते, त्याच्याच अक्षरामधून आपल्याला किक शब्दासाठी काय येईल ते विचारलेलं, SLPS येईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 91. तर बघा, टिंब यांनी लिहिलेली पदे शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत. तर आपले जे संत आहेत, तर कोणते? संत नामदेव महाराज. तर यांचे जे तुम्ही जर पाहिलं तर त्यांनी काही लिहिलेली जी पदे आहेत, तर ते शिखांचे गुरु ग्रंथ साहेब हा ग्रंथ आहे. तर या ग्रंथामध्ये त्यांच्या पदांचा समावेश केलेला आहे. एकमेव संत आहेत महाराष्ट्रातील संत नामदेव महाराज. आणि महाराष्ट्रातील कीर्तनाचे जनक त्यांना म्हणतो, संत नामदेव महाराजांना. तसेच संत एकनाथ महाराजांची भारुडे प्रसिद्ध आहे, म्हणजे प्रसिद्ध आहेत बघा. संत तुकाराम महाराजांचे काय आहेत? अभंग प्रसिद्ध आहेत. त्याप्रमाणे रामदास स्वामींचे काय? श्लोक प्रसिद्ध आहे, म्हणजे प्रसिद्ध आहेत. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तसेच यांच्याशी संबंधित जे काही ग्रंथ साहित्य असतील ते देखील तुम्ही एकदा नजरी घालून जात जावं. संत जे आहेत, आपल्या संतांची भूमी म्हणून ओळखले जाते आपल्या महाराष्ट्र
राज्याला. त्यामुळे संतांवरती देखील कधीकधी मराठी व्याकरणमध्ये तुम्हाला 1-2 प्रश्न विचारले जातात. तर ऑप्शन ए संत नामदेव या प्रश्नाचं उत्तर असणार. संत नामदेव महाराजांचीच काही लिहिलेली जी पदे आहेत तर ते शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात आहेत. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 92. महाराष्ट्रातील टिंबटिंब हे नगर 7 वाहनांची राजधानी होते. तर 7 वाहनांची राजधानी असते तर महाराष्ट्रातील कोणतं शहर आहे तर ते पैठण शहर आहे. बघा कोणतं शहर आहे? पैठण, जे की म्हणजे जे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. बघा हे पैठण. तर ते महाराष्ट्रातील हे पैठण हे नगर 7 वाहनांची राजधानी होती त्या काळात. म्हणजे 7 वाहनांचं जेव्हा राज्य होतं तेव्हा त्यांची राजधानी कोणती होती? पैठण. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 93 पहा. तर रामकृष्ण मिशनची स्थापना टिंबटिंब यांनी केली. तर रामकृष्ण मिशनची स्थापना जी आहे तर ते स्वामी कोण होते? विवेकानंद. त्यांचे गुरुचेच नाव आहे रामकृष्ण म्हणजे परमहंस. तर त्यांच्या नावानेच त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती 1897मध्ये. कोणी? स्वामी विवेकानंद यांनी. म्हणजे ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर या पेपरची PDF देखील हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची फ्रीमध्ये तुम्हाला PDF देखील भेटून जाईल. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 94. टिंबटिंब या किल्ल्याचे अगोदरचे नाव कोंढाणा किंवा कोंढाणा असे होते. तर बघा कोंढाणा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? सिंहगड म्हणतो. म्हणजे बघा अगोदरचे नाव कोणत्या? सिंहगड या किल्ल्याचे नाव अगोदरचं काय होतं? कोंढाणा. म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे यांनी जे आहे तर ते वीरमरण आलं त्यांना. आणि तेव्हाच आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी तोंडातून त्यांच्या उद्गार निघाले होते, गड आला पण सिंह गेला, म्हणून त्याला सिंह असे नाव देण्यात आले होते कोंढाणा या किल्ल्याला. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सिंहगड. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 95. खालीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही? तर एकूण भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेल्या एकूण 8 राज्यातून जातं. त्यापैकी दिलेल्या पर्यायामध्ये तुम्ही जर पाहिलं तेलंगणा. तर या तेलंगणा राज्यामधून कर्कवृत्त जात नाही. म्हणजे सुरुवातीला गुजरात, राजस्थान, परत जात जात ते झारखंडमधून जाऊन पुढे त्रिपुरा या राज्यातून पुढे जाते ते बाहेर परत बांगलादेशमध्ये. जर इथे जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, पश्चिम बंगाल येतं, पण तेलंगणा येत नाही. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. कर्कवृत्त तेलंगणा या राज्यातून जात नाही. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 96 पहा. नागपूर पोलीस आयुक्त हद्दीमध्ये किती पोलीस स्टेशन आहेत? तर मी अगोदर सांगितलेलं ज्या जिल्ह्याचा पेपर आहे त्या जिल्ह्याची पुरेपूर माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. तर नागपूर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये एकूण 34 आहेत पोलीस स्टेशन. किती? एकूण 34 पोलीस स्टेशन जे आहेत तर ते नागपूर पोलीसच्या हद्दीमध्ये येतात. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 97 पहा. यापैकी कोण इस्रोचे सध्याचे चेअरमन आहेत? तर 2024 सालचा प्रश्न होता. तर इस्रोचे सध्याचे चेअरमन जे आहेत तर त्यावेळच्या करंट अफेअरनुसार जर पाहिलं तर कोण होते? यश सोमनाथ हे होते. तर सध्याचं करंट अफेअर जे काय आहे ते तुम्ही करून जावा. तर सध्याचे इस्रोचे चेअरमन कोण आहेत हे तुम्ही मला आता कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. सध्याला कोण आहेत इस्रोचे चेअरमन? पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 98 पहा. ड्रॅगन पॅलेस तयार करण्यासाठी ओगावा सोसायटीसोबत पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने मुख्य भूमिका बजावली? तर कोण होते ते व्यक्ती? तर सुलेखा कुंभारे. तर या सुलेखा कुंभारे जे आहेत तर त्यांनी ड्रॅगन पॅलेस तयार करण्यासाठी ओगावा सोसायटीसोबत जे आहे तर ती मुख्य भूमिका बजावली होती. म्हणजे त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 99 पहा. यापैकी कोणते विमानवाहू जहाज भारतीय नौदलामध्ये सध्या कार्यरत आहे? तर बघा काय काय जे आहे तर ते जहाज जे आहेत तर ते भारतीय नौदलामधून ते म्हणजे काय झाले आहेत ते रिटायर झालेले आहेत. ते त्यांच्या जागी आता नवीन जहाज आलेले आहेत. पण सध्याला कार्यरत असलेलं जहाज 2024 तुम्ही जर पाहिलं तर INS विशाल हे निवृत्त झालेलं आहे. INS विमल निवृत्त झालेला आहे. INS विराट पण निवृत्त झालेला आहे. पण INS विक्रमादित्य हे जे आहे तर ते सध्या कार्यरत आहे आपल्या भारतीय नौदलामध्ये. INS विक्रमादित्य.
पुढील प्रश्न पाहूया आणि आपल्या या पेपरचा हा शेवटचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 100. तर काय दिलेलं आपल्याला इथे, केंद्र सरकारने 3 नवीन कायदे संमत केले असून त्यांची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात आली. बघा 25 डिसेंबर 2023ला जे आहे तर ते राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली होती आणि ते कायदे जे आहेत तर ते 1 जुलै 2024 या तारखेपासून जे आहे तर ते नवीन जे कायदे दुरुस्त झाले तर ते भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जे आहेत तर ते कायदे जे आहेत तर ते 1 जुलै 2024 पासून जे आहे तर ते लागू करण्यात आलेले आहेत. म्हणजे ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल 1 जुलै 2024. तर मित्रांनो, आपला पोलीस आयुक्तालय म्हणजेच नागपूर शहर पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 28 जुलै 2024 साली झालेला सेट डीचा आपला हा पेपर सुरू होता. तर या पेपरचे जवळच्या जवळ आपण 100 प्रश्न जसेच्या तसे कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला या 100 प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.